तुम्हाला माहिती आहे लोतीची आणि जवल्यासोबत एक भाजी बनवली जाते आणि इतकी टेस्टी बनते, तीच आपण आज बनवणार आहोत मित्रांनो. जवल्याला आपल्याला भाजून घ्यायचं सुरुवातीला. मस्तपैकी भाजून घेऊन जवला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग पुढे आपल्याला भाजीसाठी वापरायचा आहे. आणि ही लोत जी रानामध्ये एक भाजी मिळते, जिला सुकवली जाते आणि मग तिला सुकवल्यानंतर अशा प्रकारे यूज केली जाते, उकडली जाते आणि मग उकडून तिला भाजीमध्ये वापरली जाते. आता पॅनमध्ये आपल्याला ऑइल टाकायचं आणि फोडणी द्यायची, ज्यामध्ये लसूण ठेचून टाकलाय, कढीपत्ता टाकलाय, मिक्स करून घ्यायचं आहे. बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा आहे, तो पण परतवून घ्यायचा आपल्याला. हळद टाकायची, आगरी मसाला टाकायचा, थोडासा धने पावडर टाकायची आणि ती पण मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून मसाला प्रॉपर शिजवून घ्यायचा आहे. आता इथे चॉप केलेली कोथिंबीर टाकली, चॉप केलेली मिरची टाकली, त्यामध्ये टोमॅटो टाकला चॉप करून आणि तोही मीठ टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून टोमॅटोला मेल्ट करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो, ही वाली भाजी तुम्हाला खूप जास्त आवडेल जेव्हा तुम्ही भाकरीसोबत खाणार आहात. आता काय करायचं, आपल्याला जे आपण जवला म्हणजे धुवून घेतलेला, तो भाजलेला, तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे. ती लोत पण आपण उकळून घेतली, ती याच्यामध्ये ॲड करायची. लोत थोडी जास्त झाली माझ्याकडून, थोडी कमी करायला पाहिजे होती, पण ठीक आहे. थोडं मीठ टाकतोय आणि मीठ टाकून थोडंसं पाणी वगैरे टाकून मिक्स करून आपल्याला लो मिडियम फ्लेमवरती एक 10-15 मिनिटं प्रॉपर असं शिजवून घ्यायचं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये थोडा लबलबीत रस्सा असेल आणि बटाटा वगैरे असेल तर खूप मजेदार लागतो, पण इथे मी फक्त लोत आणि जवला टाकला आहे. पण ही भाकरीसोबत किंवा घावण्यासोबत, चपातीसोबत जी खायला मजा येते, एकदा नक्की ट्राय करून बघा. आता श्रावण वगैरे संपलाय तर ट्राय करायला लागेल तुम्हाला.